तर मित्रांनो आपण आले आता बाजाराला मस्तपैकी आता बाजार करूया. पप्पा नाईट ड्युटीवरून थकले होते म्हणून आपण आता स्वतः बाजारात उतरलो आहे मार्केटमध्ये. मेन काय काय आणायचं तेच विसरलो. बघूया समोर भाजी दिसले की लक्षात येतं. मस्तपैकी भाजी. तर आपण जर बाजार करता करता तुम्हाला भूक लागली तर मस्तपैकी एका ठिकाणी जायचं, गाजर उचलायचं. भया गाजर कसं आहे? हा 100ला 1.5 किलो. किती घ्यायचं? लय सांगायला 12 किलो घ्या. 2 किलो किती घ्यायचं? नको नको. मस्त पाहिजे असं गाजर घ्यायचा. हा खात हिंडायचा. तेवढं पण खाते आमच्या. एक दे पालकाची एक पेंडे दे. त्यांच्याकडे आहे का? चुका नाही बाबा, लय चुका झाल्या तर आमच्या. चुका नको आम्हाला. शाळेत जात नाही का रे? आज सुट्टी आहे का रविवारची? आणि काय राहिलं असेल? बाकी काय नाही. हाय कर कॅमेरा. हाय कर रे. हाय कर. हाय पैसे देऊ. बापरे मस्त बरोबर एक काढलं बाजूला काय. बर बर विचारायचं चॅप्टर सगळं. ओके ताजा माल आहे खराब माल आहे हे कसं कळणार आम्हाला? घरी गेल्यावर शिव्या खाणार. हा मम्मीच्या शिव्या खाणार कळणार असलं का आणलाय. मग तुमच्याकडे येणार मी भांडाला, मावशीने दिले ह्या म्हणून. हा इथेच येणार आहे. ते तर आहेत की. हो का? तर नाही मग आजी हाय घरी कोथिंबीर. आजीनं तोंडाचं आकडे गेलं. बापरे इकडं जायलाच नको असतं. इकडे काय बोंबल्याचा वास येत आहे. आपण रस्ताच बदलू. तर आपली नेहमीची एक बाजारातली एक आठवण असते, ते म्हणजे चिवडा भजी. रविवारच्या बाजारातले नेहमी आपल्या घरचे पप्पा मम्मी बाजारात गेले की नक्की म्हणजे आणणार, आवर्जून आणणार. तर माझ्यासारखा तुमचा रंग सावळा असेल, काळा असेल तर आपल्या इथं जमत नाही असं साबण भेटतात. त्यांच्याकडे जायचं, साबण मागायचं. असं ते काय लाख रुपयाची ट्रीटमेंट करतात. तोंड गोराच्या गोरं पडत आहे. फोटो वाटलं तर बाजाराच्या आपल्या रविवारच्या मस्तपैकी त्यांना म्हणायचं जर्मनच्या भांडे घासायचं साबण नाही म्हणायचं. जर्मन लोक वापरत होते ते साबण की आता आपण वापरूया. तुम्ही काय तुम्ही चेष्टा समजता का? आम्ही जर्मन लोकांचे भांडे नाही सॉरी जर्मन लोक जे साबण वापरायचे ते साबण वापरतो. त्यांना फक्त म्हणायचं जर्मनचं भांड्याचं साबण द्या म्हणायचं. चेष्टा नाही नाही भाऊ आपला. जर्मनचे वापरतो आपण. मेड इन जर्मनी वापरतो सगळं. हां अजून काय बघू इकडं. नाही ना बघा म्हणलं. धीरज सर आज दिवस कसा आहे मग? मी काय म्हणतो ज्यूस पिला तो मोसंबी का? आज मूड ऑफ आहे मेरा भैया. ज्यूस पिला दो मोसंबी का? कौन सा है ज्यूस? ऑफ है मेरा मिक्स फ्लेवर. चेअर्स पण करणार मी. पिक्चर
धाराशिव. होय 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 होय. धीरज सर धीरज सर धीरज सर भर चौकात तुम्हाला छेडण्यात येत आहे. ही मुलगी तुम्हाला चुकीची गोष्ट आहे. मला सांगा, असे मुलींनी भर चौकात मुलांना छेडणं चुकीची गोष्ट आहे. बघा फोटो वाटते तर बघा भर चौकाची ना आम्हाला डोळा मारलेला आहे. मारायच लागली अजून पण तर माझी नाही 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 कंप्लेंट घरी भाऊ बाप नहीं, उसके घर में बाप भाई नहीं, बाप भाई नहीं नहीं, इसलिए तो हमको छेड़ रही उन्हों. हमारे को क्या हमरे को तुमरे को और ये वही तो है. आज तुम्हारे जैसा हर सफर लड़का देखे तो काय किसका भी नियत फिसलती हो. यूट्यूबर बोल गया. यूट्यूबर इस हमारे वैष्णव नहीं, धीरज पवार सर. देखो कैसा इसकी अम्मा, देखो कैसा कट करता, दाढ़ी देखो कैसी, काना में बाल्या, काना में बाल्या. खतरनाक. विठ्ठल स्किल्स आणि सर्व्हिसेसचे मालक आलेले आहेत. आमच्या दुकानाला व्हिजिट करा. काय म्हणतो, मला दुकान दाखव. त्यांचं दुकान दाखवत राहा. लाईट लावा पहिलं लाईट लावा. हां थांबा. एकदम खतरनाक दुकान आहे आपलं. सगळ्या प्रकारचे आपल्याकडे काय भेटतील, वजन काटे. सर जरा माहिती सांगा आपल्याला. करून मिळेल. हां आमचा व्हिजिटिंग कार्ड आपलं झूम करतो. दाखवा विजिटिंग कार्ड दाखवा. जे आम्हाला म्हणता येत नाही. इथं आहे की सर, हीच आहे का? हां राईट. सेम. अरे ठेवा त्यात चमकाय लागल्यावर नंबरवर. हां तर सगळ्यांनी याच्यावरती नंबरवर कॉल करा. आपलं दुकान आहे कुठं आहे ते झालं माऊली चौक. अरे जोमो हां माऊली चौकात इकडं राईटला हल्ला हाताला हे आपलं दुकान विठ्ठल अँड स्केल सर्व्हिसेस असंच काहीतरी आहे. दिसतंय का? हां दिसतंय. विठ्ठल काय स्केलचंच आहे का? अँड सर्व्हिसेस. मराठी कच्चा आहे माझा. भरपूर प्रकारचे वजन काटे आहेत आपल्या इथं दुकानात. फॅन पण आहे आपलं दुकान. विक्रीला आहे का फॅन सर? हवा घ्यायला आहे का? दुकानची तुमच्या लय हवा चालू आहे म्हण. हे बघा काय इथं. ह्याला काय म्हणतात गंगाळ पाळ. ही काय? हां डाएटसाठी, जिमवाल्यांसाठी खास. बर ही आपल्या बाजारातलं काटा. ही लहान लेकरं मोजायचं का? कसला आहे? किराणा दुकानातला काटा. ही पण फार्मर स्केल. ओके. अजून काय सर दुसरं? ही वरचं कशाच आहे? ही पण आपले फ्रूटवाल्यांसाठी. हो फ्रूटवाल्यांसाठी. इकडं दाखवा वरील वर कशी? डेअरीसाठी. हां डेअरीसाठी. हो का? डेअरीसाठी आपल्या इथं अजून एक मशीन. हे पण फॅट पॅकिंग मशीन. नवीन आणलेली नोटा मोजायची सहित मशीन आहे. आपल्याकडे पैसे असो नसो घरात एक नोटाची मशीन असलीच पाहिजे. काय माहिती तुम्हाला, एक खरं सांग का, एक सायकोलॉजी असते. नाही तुम्हाला सांगतो, एक मशीन आणली पैसे. हां मला सांगा, बँकेवाले येड आहेत का मशीन आणून ठेवायला? आधीच बँक काढायची म्हणल्यानंतर ना त्याने आधी मशीन आणून ठेवतात, नंतर ना पुढची प्रोसिजर करतात. तसंच आपल्या घरात बी आपल्याला पैसे पाहिजे असते. पैसे येणारच हो. मशीन घेतल्यावर पैसे येणारच, 100% येणार. तुम्ही एखादी मशीन घेऊन जावा असले पैशाची, नाही आलं तर बघा त्याच दिवशी तुमच्या घरात पैसे येतात की नाही. हां पोत्याने तुम्ही कमी सांगितलं, कंटेनर भरून येणार होते. नाही मोठा विचार करायचा. कंटेनरचा विचार केला तर पोते येतील, पोत्याचा विचार केला तर पिशवी येईल. चालू आहे कॅमेरा आपला. हां छान दिसायला. कोण सर? विषय आहे का आपला? उगाच नाही काय ज्यूस पिला ना मोसंबीचा? नाही मोसंबी नाही, मिक्स पिला. मिक्स. हा जरा बरं वाटेल आता, आहे की नाही? एनर्जी आली. त्याच्यासाठी नाही आली, घरात खराब होता, लईच खराब होता. जरा बरं वाटेल. असं आगीसोबत खेळणं चांगलं नाही. नाही रात्री मुत्त मी रोज. दिसतंय का असं होत असते? असं आहे का? जुना झालतं. थांबा. हा आता ही नवीन प्रयोग असा होतोय माहिती आहे का? कांड चेहऱ्यावरती बघा सरांच्या आमच्या कसला झालाय. काळजी घेत जावं असं म्हणणं आहे त्यांचा. थांबा आपण किती मिनिटाचा झालाय? 3 मिनिटाचा व्हिडिओ झालाय सर आपला.
बस करू का? अरे लय मार्केटिंग डेंजर आपली ही दुधाची राहिली की वर दुधाची पाळी राहिली असले काय नाही आपल्याकडे सगळ्यात हा. काय पाहिजे सांगा समोर आल्यावरती काय सारिका स्टॉल काय सारिका स्टील आणि हे काय देवीचंद ह्यांच्या समोर एक्झॅक्ट अपोजिट माऊली चौक धाराशिव ओके आपण बाय आपण पण शॉर्ट बी टाकू तुमच्या दुकानाचा होय सर होय ती जाऊ द्या सोड पैसे फिटायचं ऍडव्हर्टाईज केली ना आपण हा मग ते काय ते काय तर ज्यूस ते फक्त बर जेवण मला लालच देत आहे फक्त जेवण अजिबात नाही लय अवघड व्हायला लागले मला थांबा जाऊ द्या बंद करतो मी खरं आहे ते सांगत होतो सगळ्यांना मी कधी खोटं तर सांगितलेलं नाही हे माझ्या हातावर जाळलेलं आहे तर हे आमच्या भैयाने प्रश्न विचारलाय मला कुठे गेला इकडे थांबा पहिला गिराईक बघ